नमस्कार. मी सौ प्रिया राजेंद्र वाळे. मी एक गृहिणी आहे. तरी मला लिखाणाची आवड आहे आणि जास्तीत जास्त मी मुक्तछंदामध्ये आपल्या भावना मांडण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच माध्यमातून आजपर्यंत मी लिहित गेले आणि आपल्या भावना मुक्तपणे मांडत गेले आणि अशातून माझे 3 कविता संग्रह जन्मले. माझ्या गुलमोहर फुलताना या एका कविता संग्रहातील एक कविता मी आपल्यासमोर सादर करते. कवितेचे शीर्षक आहे या जन्मी का बांधून घ्यावे. कसे असावे कसे नसावे, कसे असावे कसे नसावे, काय सरावे काय उरावे. कसे असावे कसे नसावे, काय सरावे काय उरावे. सरता आयुष्याची पाने या जन्मी का बांधून घ्यावे. सरता आयुष्याची पाने या जन्मी का बांधून घ्यावे. काळाच्या पाठीवर बसूनी कुठे कुठे असे फिरावे. काळाच्या पाठीवर बसूनी कुठे कुठे असे फिरावे. काय नेटके काय वावगे, काय नेटके काय वावगे, कुणी असे का ठरवावे. काय नेटके काय वावगे, कुणी असे का ठरवावे. क्षणभंगूर म्हणता म्हणता किती किती पुढे चालावे. क्षणभंगूर म्हणता म्हणता किती किती पुढे चालावे. कुणा बोलावे कुणा तोडावे, कुणा बोलावे कुणा तोडावे, मनाने ते किती शिनावे. कुणा बोलावे कुणा तोडावे, मनाने ते किती शिनावे. चक्रामध्ये फसुणी साऱ्या किती किती ते अडकून घ्यावे. चक्रामध्ये फसुणी साऱ्या किती किती ते अडकून घ्यावे. कुठली नाती कसली मैत्री, कुठली नाती कसली मैत्री, आभाळाच्या अंगणातही आभासाचे धुके कोंदती. कुठली नाती कसली मैत्री, आभाळाच्या अंगणातही आभासाचे धुके कोंदती. जीवनाच्या शाळेमधली सत्य जीवनाच्या शाळेमधली सत्य आणि मिथ्याची महती. कुठली दिशा आणि कुठले अंतर, कुठली दिशा आणि कुठले अंतर, कुठे जायचे कुणा पुसावे. कुठली दिशा आणि कुठले अंतर, कुठे जायचे कुणा पुसावे. आभाळाचे उण अंगावर झेलत झेलत किती चालावे. आभाळाचे उण अंगावर झेलत झेलत किती चालावे. कसली नीती कुठली रीती, कसली नीती कुठली रीती, काय धरावे काय सोडावे. खुद्द मांडल्या खेळामध्ये उगाच काते गुंतून घ्यावे. खुद्द मांडल्या खेळामध्ये उगाच काते गुंतून घ्यावे. कुठला राजा कोण सारथी, कुठला राजा कोण सारथी, कुठला वाडा अन कुठला साथी. जीवन रथ पुढे हाकता कर्म कहाणी मानव गाती. जीवन रथ पुढे हाकता कर्म कहाणी मानव गाती. मी माझी अजून एक भूमिका नावाची अजून एक कविता सादर करते. मुक्तछंदातील कविता आहे. रंगमंचावरील पात्रांची भूमिका बजावताना सगळं जग विसरून जातं माणूस. रंगमंचावरील पात्रांची भूमिका बजावताना सगळं जग विसरून जातं माणूस. कल्पना विश्वातील स्व अस्तित्वाचे सुखद क्षण असतात ते. आपलीच ओळख आपल्याला पटवून देणार. टाळ्या आणि पडदे बंद झाले की सगळेच रंग उतरवून पुन्हा जगता यायला हवं माणसाला. टाळ्या आणि पडदे बंद झाले की सगळेच रंग उतरवून पुन्हा जगता यायला हवं माणसाला. रंगमंचावरून उतरल्यावर कलाकार जितका सहज असेल तितकाच तो सुंदर भासतो. त्याने निभावलेली प्रत्येक भूमिका ही अस्सल कलाकाराची होते हे तेव्हाच कळते. कुठल्याही रंगाचा लवलेशी मनावर न ठेवता जेव्हा तो आपल्या डोळ्यातून वाणीतून माणूस पण जपत असतो ना, तेव्हाच तो जिंकत असतो आपले कलाकार होण्याचे सर्वोच्च पुरस्कार. मुखोट्या बाहेरचं त्याचं जग फक्त त्याचंच असायला हवं. मुखोट्या बाहेरचं त्याचं जग फक्त त्याचंच असायला हवं. स्वच्छ नितळ वाहत्या झऱ्यासारखं, वसंतात बागडणाऱ्या आनंदी पक्षासारखं, श्रावणातल्या पहिल्या पावसाचा आनंद घेत चिंब भिजलेल्या तणासारखं.
त्यात ज्याचं समाधानी हसणं आणि जगणं जे थेट संवाद करतं मनामनातल्या प्रत्येक भावनेशी, ज्याचं समाधानी हसणं आणि जगणं जे थेट संवाद करतं मनामनातल्या प्रत्येक भावनेशी, अगदी वाऱ्यासारखं, अगदी वाऱ्यासारखं, एक अस्सल माणूस म्हणून, एक अस्सल कलाकार.